नमस्कार. मी प्रणय कंसर आपलं सर्वांचे स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 22 डिसेंबर 2020 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज कव्हर झाले आहेत. न्यूजपेपर डिस्कशन स्टार्ट करण्याआधी एक करेक्शन आहे, तेवढं आपण करून घेऊया. काल आपण रामसर साईट्सविषयी बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण मॉन्ट्रेक्स रेकॉर्ड बघितलं होतं. लक्षात घ्या, या मॉन्ट्रेक्स रेकॉर्डमध्ये भारतातली 2 पाणथळ जागांचा समावेश होतो आहे. पहिली आहे लोकतक लेक, जे की मणिपूर येथे आहे. दुसरं आहे ते आपलं केवलादेव नॅशनल पार्क, जे राजस्थान येथे आहे. तर ही 2 जे साईट्स आहेत किंवा ही 2 जी पाणथळ जागा आहेत त्यांचा मॉन्ट्रेक्स रेकॉर्डमध्ये समावेश होतो आहे. ओके. तसंच याआधी चिलिका लेक, जे की ओरिसा येथे आहे, याचासुद्धा मॉन्ट्रेक्स रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला होता, परंतु कालांतराने त्याला या रेकॉर्डमधनं कमी करण्यात आलं. आणि सद्यस्थितीमध्ये लोकतक लेक आणि केवलादेव नॅशनल पार्क हे मॉन्ट्रेक्स रेकॉर्डचे भाग आहेत. ओके, एवढा करेक्शन करून घ्या. त्यानंतर आजची न्यूज डिस्कशन आपण सुरू करूया. तर पहिली जी न्यूज आहे ती आहे आजपासून रात्रीची संचारबंदी. आता आपल्याला इथे माहिती घ्यायची संचारबंदीविषयी. तर लक्षात घ्या, संचारबंदी म्हणजे सेक्शन 144. संचारबंदी म्हणजे काय, तर सेक्शन 144. सेक्शन 144 कशाचा, तर CRPCचा. ठीक आहे. CRPC ॲक्ट जो आहे तो 1973 अस्तित्वात आला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कधीपासून स्टार्ट झाला, तर त्याचं इम्प्लिमेंटेशन स्टार्ट झाला 1 एप्रिल 1974 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डेट. ठीक आहे. 1 एप्रिल 1974 CRPCचा इम्प्लिमेंटेशन हा स्टार्ट झाला. CRPCच्या माध्यमातून आपण सेक्शन 144 लावू शकतो. आपण म्हणजे कोण, तर लक्षात ठेवा, जे आपले जिल्हाधिकारी असतात ते, किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट असतात ते, किंवा राज्य सरकारने नेमलेला एखादा एक्झिक्युटिव्ह किंवा एखादा अधिकारी हा काय करू शकतो, सेक्शन 144 तो लागू करू शकतो. सेक्शन 144 लागू करण्यासाठी त्याला रिटर्न ऑर्डर पास करणे गरजेचं आहे. तो जे काही ऑर्डर देईल तो रिटर्नमध्ये असलं पाहिजे सेक्शन 144 लावण्यासाठी किंवा संचारबंदी लागू करण्यासाठी. ठीक आहे. रिटर्न ऑर्डर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. तसंच संचारबंदी हा जेव्हा पण लागते तेव्हा आपण काय म्हणतो की 3 ते 4 लोकांची टोळी एकत्र फिरू शकत नाही. ठीक आहे. परंतु लक्षात ठेवा, असं गरजेचं नाही की 3 ते 4 लोक एकत्र फिरू शकत नाही. संचारबंदी हा एका व्यक्तीचा विरोधातसुद्धा लावता येते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, संचारबंदी सेक्शन 144 जी आहे ते एखाद्या व्यक्तीचा विरोधातसुद्धा लावता येते. ठीक आहे. तसंच जर एमर्जन्सीची कंडिशन आली तर विदाऊट नोटीस तो जी एक व्यक्ती आहे त्याला अरेस्ट करायची ऑर्डरसुद्धा हे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट देऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघून घेऊ की सेक्शन 144चा अंतर्गत ॲडमिनिस्ट्रेशनकडे कुठले कुठले पॉवर येतात. लक्षात घ्या, सेक्शन 144 जेव्हा कधी पण लागतो तेव्हा आपले फंडामेंटल राईट्स, ठीक आहे, फंडामेंटल राईट्सचा व्हायोलेशन होत नाही किंवा फंडामेंटल राईट्स आपले कमी करू शकत नाही किंवा ते करत पण नाही, परंतु ते सर्टन रेस्ट्रिक्शन्स लावतात. ठीक आहे. काही बंधनं ठेवतात. जे काही व्यक्ती आहेत त्यांच्यावरती आता ते सांगू शकतात की बाबा तुम्हाला रात्रीची इथे तिथे फिरणे हे बंद करावं लागेल, कारण 11 नंतर तुम्ही बाहेर निघू शकत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे सर्टन रेस्ट्रिक्शन्स लावतात, परंतु कुठल्याही प्रकारे फंडामेंटल राईट्स हे कमी करत नाही. ओके. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सेक्शन 144च्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे फंडामेंटल राईट्स हे कमी करता येत नाही, फक्त त्याच्यावरती थोडेफार बंधनं लावता येतात. ओके. तसंच आता बंधन कुठल्या प्रकारे असू शकतं, तर आपण जसं म्हटलं की 3 ते 4 लोक एकत्र येऊ शकत नाही करणं. ठीक आहे. तर हे सर्टन रेस्ट्रिक्शन्स आहेत, काही बंधन आहेत, पण याच्यामुळे तुमचे फंडामेंटल राईट्स कमी झाले असं आहे का, उत्तर आहे नाही. ठीक आहे. तरी तुम्हाला वाटलं की बाबा आपलं फंडामेंटल राईट्सचं हनन झालेलं आहे, तर तुम्ही हायकोर्टमध्ये जाऊन कलम 226च्या अंतर्गत हे स्वतः विरोधात म्हणजे आपल्या विरोधात अन्याय झाला आहे असं तिथे मांडू शकतात. फंडामेंटल राईट्सचं हनन झालेलं आहे किंवा मूलभूत अधिकारांचं हनन झालेलं आहे असं तुम्ही हायकोर्टमध्ये कलम 226च्या अंतर्गत केस फाईल करू शकता. ठीक आहे. त्यानंतर जे आपलं संचारबंदी आहे ते मॅक्झिमम 2 महिन्यासाठी लागू करता येते. ठीक आहे. परंतु जर कंडिशन खूपच जास्त खराब असेल तर त्याला 6 महिन्यापर्यंत एक्सटेंड करता येऊ शकते, परंतु 6 महिन्यानंतर तर संचारबंदी हटवणे हे म्हणजे हटवायलाच लागते करणं. ठीक आहे. मॅक्स टू मॅक्स 6 मंथचा पुढे तुम्ही संचारबंदी नेऊ शकत नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये नाही. ठीक आहे. आता कुठले कुठले पॉवर भेटतात ते आपण बघितलं की बाबा ते काही बंधने आणू शकतात. ओके. परंतु फंडामेंटल राईट कमी करता येत नाही. जर फंडामेंटल राईट कमी केले असं तुम्हाला वाटलं किंवा तुमच्या मूलभूत अधिकारांचं हनन झालेलं आहे तर तुम्ही हायकोर्टमध्ये केस फाईल करू शकतात. ओके. आता
काही या सेक्शन 144च्या विरोधात केसेस गेले होते. जे इम्पॉर्टंट केसेस आहेत त्यांना आपण स्टडी करून घेऊ. सर्वात पहिला जो इम्पॉर्टंट केस आहे तो आहे 1961चा बाबूलाल पराते वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. कुठला केस आहे? बाबूलाल पराते वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की तुम्ही जे म्हणतायत की तुमचे फंडामेंटल राईट्स जे आहेत त्याचं हनन होतं आहे आणि तुम्ही जर ते पुन्हा मिळवणे हे फक्त एक इमॅजिनेशन आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर तुमचं ते म्हणणं चुकीचं आहे. ठीक आहे. तुम्हाला कलम 226च्या अंतर्गत तुमचा जर मूलभूत अधिकारांचं हनन झालेलं असेल तर तुम्हाला न्याय मिळेल म्हणजे मिळेलच. ठीक आहे. हे कोणाचं म्हणणं होतं? सुप्रीम कोर्टच्या. कुठल्या केसमध्ये? तर 1961चा बाबूलाल पराते वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र केसमध्ये. ओके. त्यानंतर दुसरा जो केस आला होता तो आहे डॉक्टर राम मनोहर लोहिया. ठीक आहे. त्यांनी चॅलेंज केलं होतं सेक्शन 144ला. कधी? 1967मध्ये. तेव्हा सुप्रीम कोर्टने काय म्हटलं होतं की नो डेमोक्रेसी कॅन एक्झिस्ट इफ पब्लिक ऑर्डर इज फ्रीली अलाउड टू बी डिस्टर्ब बाय सम सेक्शन ऑफ द सिटीजन. थोडे सेक्शन ऑफ द सिटीजन्स जे असतात त्यांनी जर पब्लिक ऑर्डर डिस्टर्ब केला तर तुम्ही असं म्हणू शकत नाही की तुम्ही डेमोक्रेसीमध्ये जगतायत करणं. ठीक आहे. हे कोणाचं म्हणणं होतं? सुप्रीम कोर्टचं म्हणणं होतं. कुठे? तर डॉक्टर राम मनोहर लोहिया केस 1967मध्ये. तसंच 1970मध्ये मधु लिमये वर्सेस सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट केस आला होता. त्याच्यामध्ये 7 जजेसची बेंच बसली होती आणि त्याला लीड करत होते जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते एम हिदायतुल्ला. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं होतं? तर त्यांनी सांगितलं होतं की जे आपले सेक्शन 144 लावलं आहे. काय बरं? सेक्शन 144 लावलं आहे ते जर तुम्ही मालफाईड कारणामुळे लावलं असेल म्हणजे तुमच्याकडे काही कारण नसताना तुम्ही जर सेक्शन 144 लावलं असेल तर ते ज्युडिशियल स्क्रुटिनीच्या अंतर्गत येतो. म्हणजे काय? तर तुम्ही ज्युडिशरीकडे याची दाद मागू शकतात की तुम्ही कुठल्या कारणाने सेक्शन 144 लावला. असंच मनात आलं म्हणून लावलं का? तर असं चालणार नाही. तुम्हाला योग्य ते कारण द्यावे लागतील. ठीक आहे. काय म्हटलं बरं? सेक्शन 144 हा ज्युडिशियल स्क्रुटिनीच्या अंतर्गत आणला. ओके. त्यानंतर आता बघून घेऊ आपण सेक्शन 144मुळे जे अजून काय काय रेस्ट्रिक्शन्स लावता येतात. तर लक्षात घ्या सेक्शन 144चा उपयोग करून ते म्हणजे गव्हर्मेंट जे आहे ते टेलिकॉम सर्व्हिसेस जे आहेत जे त्यालासुद्धा ते रेस्ट्रिक्ट करू शकतात किंवा बंद करू शकतात. ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही जे व्हॉईस कॉल करतात ते, मोबाईल इंटरनेट, SMS सर्व्हिस, लँडलाईन सर्व्हिस, फिक्स ब्रॉडबँड सर्व्हिस हे सर्व रेस्ट्रिक्ट करता येते किंवा यांच्यावरती बंधनं टाकता येतात. कुठल्या कायद्याअंतर्गत? तर सस्पेन्शन ऑफ टेलिकॉम सर्व्हिसेस रूल्स 2017. ओके. टेम्पररी सस्पेन्शन ऑफ टेलिकॉम सर्व्हिसेस पब्लिक एमर्जन्सी और पब्लिक सेफ्टी रूल 2017 या रूल्सच्या अंतर्गत आपण काय करू शकतो? आपण रेस्ट्रिक्शन्स लावू शकतो. ठीक आहे. तसंच 144च्या काळादरम्यान टेलिग्राफ ॲक्ट 1885 कुठला बरं? इंडियन टेलिग्राफ ॲक्ट 1885 याचं सेक्शन 5 सब क्लॉज 2 याच्या यूज करून ते काय करू शकतात? तर ते आपले कॉलला इंटरसेप्टसुद्धा करू शकतात. ठीक आहे. इंटरसेप्ट म्हणजे तुम्ही कोणाशी काय बोलताय ते टॅप करू शकतात. ओके. आणि त्याच्यासाठी कारण काय दिलं गेलं की समजा ते भारतच्या इंटरेस्ट आणि सोव्हेनिटी आणि इंटिग्रिटी याचा विरोधात असेल तर इंडियन टेलिग्राफ ॲक्ट 1885चं सेक्शन 5 सब क्लॉज 2च्या अंतर्गत तुमचा कॉल ट्रॅप करता येतो. ठीक आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. तर हे आपण बघितलं कशाविषयी? तर हे आपण बघितलं आपलं सेक्शन 144 विषयी आणि सेक्शन 144चा यूज करून ते टेलिकॉम सर्व्हिसेसना शटडाऊनसुद्धा करू शकतात आणि हे आपल्याला जम्मू अँड काश्मीरमध्ये खूप जास्त प्रमाणात बघायला भेटतो. सेक्शन 144चा हे टेलिकॉम सर्व्हिसेस बॅन करायचे यूज. ठीक आहे. चला मग हे आपण बघितलं कशाबद्दल? तर संचारबंदीविषयी. पुढे जाऊया दुसरी काही न्यूज आहे बघू. देशात बिबट्याचा संकेत महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण भारतीय वन्यजीव संस्थेच्या स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया 2018 अहवाल प्रसिद्ध. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. काय बरं? स्टेटस ऑफ लेपर्ड इन इंडिया 2018 व्हेरी इम्पॉर्टंट रिपोर्ट आहे हा. ओके. तर त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं ते बघून घेऊ आपण. या अहवालानुसार महाराष्ट्रात 1690 बिबटे आहेत. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट डेटा. काय बरं? की महाराष्ट्रात 1690 बिबटे आहेत. ओके. अहवालानुसार 2014च्या तुलनेत 2018 साली देशात बिबट्यांची संख्या 60% वाढली आहे. 2014मध्ये 8000 बिबटे होते. 2018मध्ये ही संख्या 12,852 इतकी झाली. ओके. अजून काय लिहिलं गेलं आहे? हां.
महाराष्ट्र बिबट्यांच्या संख्येत 3ऱ्या क्रमांकावर असला तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बिबट्यांचे मृत्यू अधिक आहेत. यावर्षी सुमारे 175 बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. बिबट्यांचा माणसावरील हल्ला देखील वाढ झाली आहे. ठीक आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हा अहवाल. तर या अहवालमध्ये आपण एक प्राधिकरण बघितलं होतं, ज्याचं नाव होतं राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, ज्याला आपण NTCA म्हणतो. तर त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. सर्वात आधी लक्षात घ्या NTCAचा फुल फॉर्म काय आहे. तर NTCAचा फुल फॉर्म आहे नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी. व्हेरी इम्पॉर्टंट हा. नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. कुठल्या कायद्याच्या अंतर्गत, तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972चा अंतर्गत. ठीक आहे, कुठल्या कायद्याच्या अंतर्गत, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972चा अंतर्गत. वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट जो होता त्याच्यामध्ये 2006मध्ये हे अमेंडमेंट करण्यात आला, म्हणजे सुधारणा करण्यात आली, आणि त्या सुधारणेनुसार आपण NTCA जे आहे त्याला एक स्टॅच्युटरी स्टेटस दिला आणि हे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टच्या अंतर्गत NTCAचा निर्माण केला. ठीक आहे, आता NTCAचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. NTCAचे ऑब्जेक्टिव्ह्स काय काय आहेत. सर्वात पहिला भारतामध्ये प्रोजेक्ट टायगर जो आहे तो इम्प्लिमेंट करायचं काम करतो आपला NTCA. ठीक आहे, प्रोजेक्ट टायगर जो आहे त्याचा जो इम्प्लिमेंटेशन आहे त्याचं काम कोण बघतो, तर तो बघतो आपला NTCA. ओके, तसंच टायगर रिझर्व्स जे आहेत इंडियामध्ये, मग त्याचं मॅनेजमेंट हे बघायचं कामसुद्धा कोण करतो, तर ते आपलं NTCA करतो. ते राज्यामध्ये असू द्या किंवा केंद्रामध्ये असू द्या, कोणाचे अंतर्गत जे टायगर रिझर्व्स आहेत ते कोणाचे अंतर्गत असू द्या, परंतु त्याचं मॅनेजमेंट वगैरेचं काम कोण बघतो, तर ते आपलं NTCA बघतो. ठीक आहे, तसंच जे काही आपले टायगर रिझर्व्स आहेत त्याच्या आसपासच्या एरियामध्ये जे काही लोकल लोक राहत आहेत, मग त्यांचं लाईव्हलीहूड म्हणजे त्यांचं जे ते फॉरेस्ट ड्वेलर्स वगैरे असू शकतात, म्हणजे जंगलावरती त्यांची जे लाईव्हलीहूड आहे ते डिपेंडेंट असू शकतात. ठीक आहे, मग त्यांचं इंटरेस्ट कसं काय सर्व करता येईल त्याच्यावरती सुद्धा हा आपला NTCA लक्ष देतो. ठीक आहे, आता NTCAचं कंपोजिशन कसं असतं, म्हणजे ती बॉडी किती मेंबर असतात त्या बॉडीमध्ये ते आपण बघून घेऊ. तर NTCAच्या अंतर्गत 8 एक्सपर्ट्स असतात. ओके, आणि ते खूपच चांगलं त्यांचं क्वालिफिकेशन असलं पाहिजे आणि एक्सपिरियन्स असला पाहिजे. कशामध्ये, तर वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनमध्ये. आता 8 पैकी जे 3 मेंबर आहेत ते पार्लमेंटमध्ये जातात. त्यापैकी 2 मेंबर हे लोकसभामधनं आणि 1 मेंबर हा राज्यसभामधनं आपले इलेक्ट होऊन जातात. ठीक आहे, लक्षात ठेवा, इलेक्ट होतात ते. ओके, नॉमिनेट होत नाही, त्यांचं इलेक्शन होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट जे असतात ते त्याचे एक्स ऑफिसर मेंबर सेक्रेटरी असतात. ओके, कोण बरं, इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्ट इनचार्ज ऑफ प्रोजेक्ट टायगर. ओके, हे त्याचे एक्स ऑफिसर मेंबर्स असतात. आता पॉवर काय आहे, NTCAचे पॉवर आणि फंक्शनविषयी थोडीशी माहिती घेऊया. तर त्यांचे जे पॉवर आणि फंक्शन आहे ते त्यांना वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972चा अंतर्गत भेटतात. ओके, आता काय काय ते करू शकतात, तर ते असेसमेंट किंवा इव्हॅल्युएशन करू शकतात. ओके, म्हणजे भारतामध्ये जे आपले टायगर रिझर्व्स आहेत त्याच्या आसपासमध्ये जर एखादी मायनिंग होत असेल किंवा इंडस्ट्री टाकली गेली आहे, मग त्याच्यामुळे हा टायगर रिझर्ववरती काय इम्पॅक्ट होणार, मग त्याच्या असेसमेंटचं काम करतो NTCA. ओके, तसंच जे काही टायगर कन्झर्वेशनसाठी आपल्याला प्लॅन्स वगैरे बनवायचे आहेत, मग फ्युचरमध्ये त्याला कसं काय कन्झर्वेशन करता येईल, मग ते सगळं प्लॅन बनवायचं काम हे कोण करतो, तर ते NTCA करतो. तसंच भारतामध्ये टायगरची पॉप्युलेशन किती आहे, किती त्यांची संख्या आहे हे मोजायचं कामसुद्धा कोण बघतं, तर ते NTCA बघतो. तसंच जर भारतामध्ये कुठल्याही प्रकारच्या शिकारी वगैरे होत असेल, शिकारी ॲक्टिव्हिटीज वगैरे होत असेल, तर त्याला कमी कसं करता येईल किंवा त्याचा अगेन्स्टमध्ये काय ॲक्शन घेतले पाहिजे हे सर्व शिफारशी द्यायचं काम कोणाचं आहे, तर ते सुद्धा NTCAचं आहे. ठीक आहे, त्यानंतर सायंटिफिक इन्फॉर्मेशन वगैरे स्प्रेड करायचं काम किंवा सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचं काम किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे सर्व इम्प्लिमेंट करायचं काम कशामध्ये, तर प्रोजेक्ट टायगरमध्ये किंवा टायगर कन्झर्वेशन प्लॅनमध्ये हे सुद्धा कोण बघते, तर ते सुद्धा NTCA बघतो. ठीक आहे, तसंच जे काही ऑफिसर्स वगैरे आहेत किंवा जे स्टाफ मेंबर आहेत जे टायगर रिझर्व याच्याशी निगडीत आहेत, मग त्यांना स्किल डेव्हलपमेंट द्यायचं काम कोण करतो, तर ते सुद्धा NTCA बघतो. ठीक आहे, तसंच टायगर रिझर्वला कसं मॅनेज करायचं, मग तो स्टेटमध्ये असेल किंवा सेंटरमध्ये असेल किंवा त्याची जे बायोडायव्हर्सिटी आहे, जैवविविधता आहे त्या जे टायगर रिझर्व्समध्ये, त्याला कसं काय संवर्धन करायचं, कन्झर्वेशन करायचं हे सुद्धा कोण बघतं, तर ते सुद्धा आपलं NTCA बघतो आणि त्याच्यासाठी शिफारससुद्धा NTCA देतो. ठीक आहे, आता नॅशनल टायगर ऑथॉरिटी कशासाठी आहे तर ते आपण बघितलंच आहे. ओके, त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा यूज करून जे सर्व्हिलन्स वगैरे इम्प्रूव्ह केलं गेलं. ठीक आहे,
काय वापरला होता, तर थर्मल कॅमेरा वापरले होते. कुठे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये. तर हा जो प्रोजेक्ट इम्प्लिमेंट केला होता हे सुद्धा NTCAने केला होता. ओके, लक्षात घ्या की भारतामध्ये टायगर पॉप्युलेशन जे असते हा मेजर करायचं काम कोण करतो, तर ते NTCA करतो. आणि प्रत्येक 4 वर्षांनी हा टायगर पॉप्युलेशन म्हणजे टायगरचा जो नंबर आहे तो काउंट केला जातो दर 4 वर्षांनी. पण लक्षात ठेवा, जर लायन पॉप्युलेशन आपल्याला मेजर करायची असेल, म्हणजे लायन सेन्सस जे आपण घेतो, ठीक आहे, शिवांची जनगणना होते ते दर 5 वर्षांनी होते. व्हेरी इम्पॉर्टंट. शिवांसाठी 5 वर्षांनी होते, टायगरसाठी 4 वर्षांनी होते, आणि आता लेपर्डसाठी सुद्धा 4 वर्षांनी होते. आणि हे तिन्ही कोण बघतो, तर ते NTCA बघतो. ओके, तसंच अजून काय, हां, तर लास्टची आपली जनगणना झाली होती कोणाची, तर आपल्या टायगर्सची. ओके, टायगर पॉप्युलेशन जे आपण कंडक्ट केलं होतं 2018 सालामध्ये. मग तेव्हा किती संख्या होती टायगरची, तर 2967. व्हेरी इम्पॉर्टंट नंबर आहे. ठीक आहे, 2967 एवढे टायगर्स भारतामध्ये होते. सर्वात जास्त कुठे होते, तर सर्वात जास्त होते मध्य प्रदेशमध्ये. किती? 526. ठीक आहे, 2014मध्ये नंबर किती होता, 1400 होता, आणि ते 2019मध्ये वाढून किती झालं, तर 2967 झाला. ओके, आणि सर्वात जास्त कुठे, तर सर्वात जास्त मध्य प्रदेशमध्ये. त्यानंतर कर्नाटकाचा नंबर येतो, तिथे 524 आहे आय थिंक. ठीक आहे, आणि त्यानंतर जिम कॉर्बेट उत्तराखंडचा नंबर येतो. ओके, हे 3 लक्षात ठेवा, पहिले 3 आहेत हे. तर हे आपण बघितलं कशाविषयी, तर आपला NTCA विषयी आणि बिबट्यांविषयी. ओके, महावितरणची वीज सर्वात महाग, शेतकऱ्यांना भार, अन्य ग्राहकांवर अतिरिक्त 3.33 रुपये आकारणी. महानिर्मितीसह इतर खाजगी वीज निर्मिती कंपन्यांकडून वीज खरेदी करून ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी महावितरण प्रति युनिट 7.31 रुपयांचा खर्च येतो. त्यानंतरही शेतकऱ्यांना 3.98 रुपये प्रति युनिट दराने वीज दिली जाते. त्यातीलही 1.78 रुपये प्रति युनिट सवलतीचं भार शासन उचलते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति युनिट केवळ 2.20 रुपये प्रति युनिट दराने वीज मिळते. उर्वरित 3.33 रुपयाचा भार इतर विविध वर्गातील ग्राहकांकडून घेतला जातो. ठीक आहे, आता इथे कन्सेप्ट येतो, त्याचं नाव आहे क्रॉस सबसिडी. काय बरं? क्रॉस सबसिडी. ठीक आहे, आता क्रॉस सबसिडी म्हणजे काय, एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. जर तुम्ही रेल्वेचं तिकीट घेतलं असेल तर त्या रेल्वे तिकीटवरती लिहिलेलं असते की इंडियन रेल्वे म्हणजे भारतीय रेल्वे तुमच्याकडनं फक्त 57% जे एकूण जे खर्च येणार आहे त्याच्यापैकी फक्त 57% हा ग्राहकाकडनं घेतो. ठीक आहे, काय म्हणतो भारतीय रेल्वे की एकूण समजा तुमचा प्रवासाचा खर्च आहे 100 रुपये, परंतु तुम्हाला तिकीट जो दिला जातो ते तुम्हाला फक्त 57 रुपयाचा दिला जातो. म्हणजे काय, तर आम्ही 57% जे तुमचं एकूण खर्च येणार आहे त्यापैकी 57% हे आम्ही ग्राहकाकडनं घेतो, आणि बाकीचे जे 43% आहे ते आम्ही तुम्हाला सबसिडी देतो. ठीक आहे, परंतु हा सबसिडी कुठून येते, तर हा सबसिडी आपले जे फ्रीट असतात म्हणजे जे गुड्स गाड्या असतात, ठीक आहे, ज्याला आपण फ्रीट ट्रॅव्हल म्हणतो, तर जे गुड्सवरती जे सामान जे इथून तिथे होतो, ठीक आहे, मग त्याच्यावरती ते एक्स्ट्रा चार्ज लावतात. आणि हे जे गुड्सवरती एक्स्ट्रा चार्ज लागलेले आहेत तो एक्स्ट्रा चार्जमुळे आपल्याला इथे कंपन्सेट केला जातो. ठीक आहे, तर याला काय म्हणतो आपण, याला आपण क्रॉस सबसिडी म्हणतो. समजा इथे ग्राहक A आहे आणि इथे गुड्स B आहे. ठीक आहे, तर गुड्स B वरती ते किती घेतील, 143 रुपये घेतील, आणि A कडनं फक्त 57 रुपये घेतील. भले याची आकारणी 100 असेल, याला सुद्धा 100च द्यायची असेल, तरी A कडनं किती घेईल, A कडनं तो फक्त 57 रुपये घेईल. का बरं, कारण हा एक ट्रॅव्हलर, एक सिटीजन आहे करणं. ठीक आहे, B कडनं तो 143 घेईल. का बरं, कारण हे गुड्स आहेत. ओके, आणि मग इथे काय करतील ते दोघांना, म्हणजे इथून जो एक्स्ट्रा पैसा आहे तो याला देईल, आणि ते दोघांनाही 200 रुपये टोटल कलेक्ट करतील करणं. ठीक आहे, याला काय म्हणतो, याला आपण क्रॉस सबसिडी म्हणतो. ठीक आहे, फ्री ट्रॅव्हलिंगवरती जास्त पैसा, प्रवाशांवरती कमी पैसा, परंतु शेवटी 200 रुपये तर गव्हर्नमेंटकडे गेलेच ना, भारतीय रेल्वेकडे. ओके, तर याला काय म्हणतो आपण, याला क्रॉस सबसिडी म्हणतो. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला क्रॉस सबसिडी समजलं असेल. पुढे, आयुष डॉक्टर नेमल्यास रुग्णालय मान्यता रद्द. ठीक आहे, तर दावा काय केला गेला आहे, रुग्णालयांना रुग्णसेवेची राष्ट्रीय मान्यता देणारा NABH ने अतिदक्षता विभागात आयुष डॉक्टरांना नेमणुकीला मान्यता नसण्याचा दावा केला आहे. आयुष डॉक्टर अतिदक्षता विभागात कार्यरत असल्यास ते रुग्णहिताचे नाही, त्यामुळे आधुनिक वैद्यकशास्त्रातील डॉक्टरांऐवजी आयुष डॉक्टरांची नियुक्ती अतिदक्षता विभागात केल्यास रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याचा इशारा देण्यात आले आहे. वास्तव काय, तर जागतिक आरोग्य संघटनेचा मार्गदर्शक तत्वानुसार 400 रुग्णांमागे एक डॉक्टर अपेक्षित आहे. केवळ
MBBS डॉक्टरांचा विचार केला तर भारतात हे प्रमाण 1700 रुग्णांमागे 1 डॉक्टर असे आहे. आयुष डॉक्टर आणि ॲलोपॅथी डॉक्टर यांचा एकत्रित विचार केला तर हे प्रमाण 700 रुग्णांमागे 1 डॉक्टरपर्यंत येते असे आयुष डॉक्टर सक्षमीकरण समितीचे डॉक्टर मंदार रानडे यांनी सांगितले. ठीक आहे. आता महत्त्वाचं काय माहिती आहे का, WHO काय सांगतो की प्रत्येक 1000 व्यक्तींमागे 3 डॉक्टर असायला पाहिजे. काय बरं, प्रत्येक 1000 मागे 3 डॉक्टर असलं पाहिजे. ठीक आहे. हे जागतिक आरोग्य संघटना WHOचा निकष आहे करणं. परंतु भारतामध्ये काय परिस्थिती आहे, भारतामागे 1700 रुग्णांमागे 1 डॉक्टर आहे. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट डेटा, एस वगैरे लिहिताना असं डेटा टाकावा लागतो आपल्याला. ओके. मग 1700 रुग्णांमागे 1 डॉक्टर आहे कुठे, भारतामध्ये. आणि जर आपण आयुषचे डॉक्टर आहेत त्यांनासुद्धा जर इथे इंटिग्रेट केलं, त्यांनासुद्धा एकत्रित आणलं तर प्रत्येक 700 व्यक्तीमागे 1 डॉक्टर होईल. ठीक आहे. तरी हा प्रमाण कमीच आहे म्हणा, पण ठीक आहे कुठेतरी. परंतु आता जे आपली NABH आहे ते काय बोलते, बाबा असं चालणार नाही. ठीक आहे. तर आपल्याला काय महत्त्वाचं आहे, आपल्याला महत्त्वाचं आहे NABH विषयी माहिती घेणे. तर NABHचा फुल फॉर्म काय आहे, नॅशनल ॲग्रिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स. काय बरं, नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर. ओके. जी आपली क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया आहे ना, त्याचा एक भाग म्हणून NABHचा काम करतो. कधी अस्तित्वात आलं होतं, तर 2005 साली ते अस्तित्वात आला होता. ओके. जे काही आपल्या इथे हेल्थकेअर प्रोव्हाइड करत आहेत त्यांना ॲक्रेडिटेट करायचं म्हणजे त्यांना मान्यता द्यायचं काम हा कोण करते, तर हा NABH करते. NABHने सर्वात पहिला जो ॲक्रेडिटेशन दिला होता ते कोणाला दिला होता, तर ते मलबार इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स केरला. ठीक आहे. काय बरं, मलबार इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स केरला यांना त्यांनी सर्वात पहिले रेकग्निशन दिला होता. ओके. आणि जर आपण पब्लिक हॉस्पिटलची बात केली म्हणजे सरकारी हॉस्पिटलची बात केली तर गांधीनगर जनरल हॉस्पिटल याला 2009मध्ये पहिल्यांदा ॲक्रेडिटेशन देण्यात आला होता. कोणाच्या माध्यमातून, तर ते NABHच्या माध्यमातून. ओके. थोडीशी माहिती आपण क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाविषयी सुद्धा घेऊ. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया जी आहे ती 1997 साली अस्तित्वात आली होती. ती एक ऑटोनॉमस बॉडी आहे म्हणजे स्वतःचा कारभार ती स्वतः बघते. ओके. त्यानंतर लक्षात घ्या, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, क्वालिटी काउन्सिल जे ऑफ इंडिया जे आहे ते 3 असोसिएशननी एकत्र येऊन बनवली आहे. ओके. कुठली कुठली, सर्वात पहिलं तर ASSOCHAM, असोसिएशन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया, त्यानंतर CII, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, आणि तिसरं आहे FICCI. FICCI म्हणजे काय, तर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. ठीक आहे. आता यांचं काम काय आहे, जे आपलं क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचं आहे, तर त्यांचं काम आहे की नॅशनल ॲक्रेडिटेशन स्ट्रक्चर जे असते त्याला एस्टॅब्लिश करणे, क्रिएट करणे आणि त्याला प्रमोट करणे. ठीक आहे. काय बरं, की नॅशनल ॲक्रेडिटेशन स्ट्रक्चर जे आहे त्याला ते एस्टॅब्लिश करतात, ऑपरेट करतात आणि प्रमोट करतात. ओके. आणि याचाच एक भाग म्हणून NABH काम करतो आहे. ठीक आहे. हे कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते, तर ते डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री याचा अंतर्गत येते. ओके. कुठली मिनिस्ट्री आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. 2017मध्ये UPSCमध्ये याच्यावरती प्रश्न आला होता, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियावरती. ठीक आहे. आणि याचा जो चेअरमॅन असतो त्या चेअरमॅनला अपॉइंट करतात कोण बरं, तर आपले प्राईम मिनिस्टर अपॉइंट करतात. त्यामुळे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ओके. परंतु तेव्हा ते रेकमेंडेशन्स घेतात कोणाची, तर इंडस्ट्रीजची. ओके. इंडस्ट्री एक व्यक्तीला रेकमेंड करतील की बाबा हा व्यक्ती आहे, याला तुम्ही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन बनवा. मग प्राईम मिनिस्टर त्याला अपॉइंट करतात तिथे. ओके. तर हे आपण NABH विषयी आणि क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाविषयी बघितलं. पुढे बघू अजून काही न्यूज आहे. ओके. गणित, विज्ञान मातृभाषेतून शिकवावे, मराठीप्रेमी पालक महासंमेलनात जाणकारांचं मत. ठीक आहे. एक लक्षात घ्या, कुठलाही विषय असो त्याला जर मातृभाषेतून शिकवलं गेलं तर अशी स्टडीज म्हणते की तो जो एक स्टुडंट आहे त्याला ते खूप चांगल्या प्रकारे समजते करणं. ठीक आहे. आता आपण घरात मराठी बोलतो आणि एखाद्या शाळेमध्ये गेल्यावरती आपण अचानकच इंग्रजीमध्ये बोलणं सुरू करतो. ठीक आहे. मग जर एखाद्या व्यक्तीला त्याची मातृभाषा म्हणजे मराठीचं बोलू आपण, तर मराठी जर आपली मातृभाषा आहे तर त्यातनं जर आपण एखाद्याला शिक्षण दिला तर तो त्याच्यासाठी खूप जास्त फायद्याचं ठरते. ठीक आहे. इंग्रजीमधनं पण शिक्षण देता येते पण ते तेवढं इफेक्टिव्ह नसते. आणि हे मी नाही बोलतो, हे स्टडीज म्हणत आहेत. ओके. तसंच अजून एक महत्त्वाचं काय माहिती आहे का, की जी आपली गव्हर्मेंट आहे, ओके, समजा आता इथे आपण थोडं राज्य आणि केंद्र यांचा जे संबंध आहे त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. ठीक आहे. तर कलम 365च्या अंतर्गत जी आपली
केंद्र सरकार आहे हे एखादं राज्याला आदेश देऊ शकते की बाबा मुलांना शिकण्यासाठी त्यांना जे शिक्षण आहे ते मातृभाषेतून तुम्ही प्रोव्हाइड करा. ठीक आहे, एखादा मुलगा आहे किंवा एखादा स्टुडंट आहे त्याला शिक्षण घेण्यासाठी त्याचा मातृभाषेतून हे शिक्षण द्यायचा जे राज्य सरकार आहे त्याला आदेश देते की त्या मुलाला तुम्ही त्याचं मातृभाषेतून शिक्षण द्यायची प्रोव्हिजन्स करा. जर केंद्राचा हा आदेश राज्यांनी फॉलो नाही केला तर असं म्हणलं जाते कलम 355 अंतर्गत की जे राज्य आहे ते कॉन्स्टिट्यूशनचा अकॉर्डिंग काम करत नाही आहे. ठीक आहे, काय बरं, राज्य जे आहे ते आपलं संविधानचा हिशोबाने काम करत नाही आहे. मग त्यामुळे केंद्र जे आहे ते त्याच्यावरती कलम 356 अंतर्गत हे राजकीय आणीबाणीसुद्धा लावू शकते, ज्याला आपण प्रेसिडेंट्स रूल म्हणतो. ठीक आहे, लक्षात घ्या, मातृभाषेतून जर शिक्षण न दिलं गेलं तरीसुद्धा हा प्रेसिडेंट रूल लागू शकतो. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण आपल्या संविधानामध्ये शिक्षणाचा अधिकार देण्यात आलेला आहे ना आपल्याला. मग केंद्र सरकार हे राज्यांना आदेश देऊ शकते कलम 365 अंतर्गत की एखादा मुलगा आहे किंवा एखादा विद्यार्थी आहे त्याला त्याचा मातृभाषेतून शिक्षण द्यायचा तुम्ही प्रोव्हिजन्स करा. ठीक आहे, तुम्ही व्यवस्था करा. केंद्राने हा आदेश दिला, सरकारने जर नाही मानलं तर असं समजणार आहे की कलम 355 अंतर्गत हे संविधानांची घडी मोडली गेली त्या राज्यामध्ये आणि त्यामुळे 356 अंतर्गत प्रेसिडेंट रूल तिथे लावता येते. ठीक आहे, तर हे आपण बघितलं थोडंसं प्रोव्हिजन विषय. पुढे बघू अजून काही न्यूज आहे. ओके, काय आहे, हां, म्युकरमायकोसिस. ठीक आहे, आता म्युकरमायकोसिस काय असतं ते लक्षात घ्या, तेवढंच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर म्युकरमायकोसिस हे काय असतं, तर नाकाचा वरचा बाजूस मृत पेशीवर एका प्रकारची बुरशी आहे. ठीक आहे, जी आढळते किंवा वाढते तिथे, कुठे, नाकाच्या वरचा बाजूस मृत पेशीवर. ठीक आहे, एवढंच आहे काय, म्युकरमायकोसिस, बस. त्यानंतर पुढे बघू, स्वर्गवासी जयवंतराव भोसले यांच्या जयंतीविषयी थोडीशी माहिती दिली गेली आहे, आपण तेवढी माहिती वाचून घेऊया. ओके, तर कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुकचे प्रगतिशील शेतकरी माधवराव मोहिते यांना 3 मुले, थोरले वसंतराव, मधले यशवंतराव व धाकटे जयवंतराव. पुढे वसंतराव मूळ घराण्यातच राहिले, शेतीत रमले, तर यशवंतराव बडोद्याला जिजाबा मोहितेंकडे आणि जयवंतराव आजोळी भोसले घराण्यात दत्तक गेले. व्हेरी इम्पॉर्टंट, इथे जयवंतरावविषयी आपल्याला माहिती घ्यायची. तर जयवंतराव आजोळी भोसले घराण्यात दत्तक गेले. 22 डिसेंबर 1924 रोजी जयवंतराव यांचा जन्म झाला. शालेय महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी वकिलीची पदवी घेतली. अप्पासाहेबांनी दूरदृष्टीने काळाची पावले ओळखत या भागातील शेतकऱ्यांचे दैन्य आणि दारिद्र्य नष्ट करण्यासाठी आणि सहकारातून समृद्धी आणण्यासाठी काय करता येईल याचा विचार सुरू केला. त्याचवेळी त्यांनी आपला अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने कृष्णा सहकारी साखर कारखाना उभारण्याचा निर्णय घेतला. व्हेरी इम्पॉर्टंट. अनेक भौगोलिक राजकीय अडचणींना सामना करून त्यांनी कृष्णा सहकारी साखर कारखाना उभा केला. 1961 अप्पासाहेब कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष आणि पुढील सलग 30 वर्षे आपल्या कार्यकर्तृत्वाने त्यांनी सहकारात एक मानदंड निर्माण केला. त्या काळात अप्पासाहेबांनी आखलेल्या धोरणांमुळे आशिया खंडातील सर्वात मोठा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम कारखाना अशी कृष्णा कारखान्याची ओळख साऱ्या जगाला झाली. ट्रोलमधील ऊस क्रेनचा साहाय्याने उचलून फीडिंग टेबलवर नेणारे युनिट महाराष्ट्रात प्रथम अप्पासाहेबांनी कारखान्यात आणले. देशातील पहिली डिस्टिलरी, पहिले कंट्री लिकर, इंडियन मेड फॉरेन लिकर, एसिटोन अशा उपपदार्थांच्या निर्मितीचे प्रकल्प सुरू केले. उपसा जलसिंचनाचा योजना निमित्ताने आणखी एक यशाचा तुरा रोवला गेला त्यांच्याद्वारे. कुठली, उपसा जलसिंचन योजना. ठीक आहे, तसंच शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी कृष्णा सहकारी बँक सुरू केली. तसेच बेरोजगारांना रोजगार मिळावा यासाठी ग्रामीण विकास विश्वस्त संघ छापखाना सुरू केला. कुठला बरं, ग्रामीण विकास विश्वस्त संघ छापखाना. शेतकऱ्यांची पोरं शिकली पाहिजेत यासाठी शेतकरी शिक्षण प्रचारक मंडळाची स्थापना केली. कृष्णा हॉस्पिटल सुरू केले. तसंच मेडिकल कॉलेज स्थापन केले आणि चांगल्या पद्धतीने चालवून कृष्णा अभिमत विद्यापीठाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचविले. तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांनी अप्पासाहेबांना विधान परिषदेचे सदस्यत्व दिले होते. त्यानंतर
सहकार, शिक्षण, आरोग्य, कृषी, जलसिंचन अशा अनेकविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या अप्पासाहेबांना 5 ऑगस्ट 2013 रोजी वयाच्या 89व्या वर्षी देवाज्ञा झाली. ओके, तर हे आपण बघितलं कोणाविषयी, थोडंसं अप्पासाहेबांविषयी. पुढे बघूया अजून काही न्यूज आहे. ओके, जलीय परिसंस्था आणि प्रदूषण. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आपला एन्व्हायरमेंटसाठी. तर आपण वाचून घेऊया काय लिहिलं इथे. अणुऊर्जा प्रकल्पात अणुभट्टी थंड करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी अणुभट्टीची उष्णता शोषून घेतल्यामुळे गरम होते. त्याची उष्णता खूप वाढते. असे पाणी थेट समुद्रात सोडल्याने त्याचा परिणाम जलचरांवर होतो. या उच्च तापमानामुळे मासे, झिंगे, खेकडे यांच्या प्रजननावर परिणाम होतो. त्यांचा पिल्ले जगण्याची शक्यता उणावते. अनेक जलीय वनस्पती व प्राणी यामुळे मृत्यू पावतात. फायटोप्लॅन्क्टन संख्या कमी होते. याचा थेट परिणाम अन्नसाखळीवर होतो. औद्योगिक व घरगुती सांडपाणी. हे पाणी योग्य प्रक्रिया न करता सोडल्यास जलाशयांचा पाण्याची नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम म्हणजेच NPK याचे प्रमाण वाढते. जैविक कचऱ्यामुळे पाण्यात कार्बोदके व अमिनो आम्ले यांचीही मात्रा वाढते. हे घटक प्लवक, सूक्ष्म शैवाल अशा प्रकाश संश्लेषण करणाऱ्या जीवांसाठी उत्तम पोषकद्रव्ये पुरवतात. त्यामुळे या जीवांची संख्या प्रमाणाबाहेर वाढते व पाण्यावर त्यांचा थर तयार होतो. यालाच हार्मफुल अल्गल ब्लूम असे म्हणतात. ठीक आहे, यालाच युट्रोफिकेशन सुद्धा म्हणतात. ओके, काय म्हणतात? युट्रोफिकेशन. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, कोणत्या शैवालाची वाढ झाली आहे त्याप्रमाणे लाटा कधी हिरव्या किंवा लाल दिसतात. रात्रीच्या वेळेस जैवदीप्ती देखील पाहायला मिळते. या शैवाल थरामुळे हवेतील ऑक्सिजन पाण्यात विरघळण्याचे प्रमाण कमी होते. तसेच सूर्यप्रकाश पाण्यात आत पोहोचू शकत नाही. पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन खूप कमी होतो. रात्रीचा वेळी जलीय वनस्पती देखील ऑक्सिजन शोषून कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. अशा परिस्थितीत जलचर रात्रीच्या वेळी मरण्याची शक्यता असते. पाण्यात पोषक पदार्थांची व ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. या सर्व प्रतिकूल परिस्थितीमुळे मासेसुद्धा मोठ्या संख्येत मरतात. ठीक आहे, आता इथे 2 कन्सेप्ट येतात. पहिला आहे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आणि दुसरा आहे केमिकल ऑक्सिजन डिमांड. ठीक आहे, BOD आणि COD म्हणतो आपण त्याला. आता COD हेच मोजतो की पाण्यामध्ये किती प्रमाणात पोल्युशन आहे. ठीक आहे, आता केमिकल ऑक्सिजन डिमांड म्हणजे काय, तर लक्षात घ्या, जी काही जैव म्हणजे राहत आहेत त्याचं पाण्यामध्ये ते काय करतात, तर ते विघटन करतात. ओके, आणि विघटन करण्यासाठी त्यांना ऑक्सिजनची गरज असते. मग ऑक्सिजनची डिमांड जेवढी जास्त तेवढंच त्या पाण्यामध्ये पोल्युशनचं प्रमाण जास्त. काय म्हटलं मी, की ऑक्सिजनची डिमांड जेवढी जास्त, कारण विघटन करण्यासाठी ऑक्सिजन लागतं आणि विघटन कोणाचं होतं, तर पोल्युशनचा होतो किंवा पोल्युटंटचा होतो. मग ऑक्सिजनची डिमांड जेवढी जास्त तेवढंच त्या पाण्यामध्ये पोल्युशनचं प्रमाण हे सुद्धा जास्त आहे. ओके, हे आपल्याला लक्षात ठेवायचं, BOD आणि COD. चला पुढे प्लास्टिक प्रदूषणविषयी माहिती घेऊ. तर प्लास्टिकची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावता टाकून दिले व अशा प्लास्टिकयुक्त कचरा जलाशयात पोचला तर त्याचे परिणाम जलचरांवर होतो. हा कचरा मासे किंवा इतर जलचर प्राण्यांचा कल्ले, पर किंवा इतर अवयवांमधून अडकून त्यांना इजा करतो. एखादा लहानसा तुकडा या जीवांनी गिळला तर त्यांचा पचनसंस्थेत बिघाड होतो. असे दीर्घकाळ चालू राहिल्यास त्यांना जीवही गमवावा लागतो. समुद्रातील कासवे पाण्यात तरंगणाऱ्या पिशवीला जेलीफिश समजून खातात. अशा प्रकारचे अन्न खाल्ल्यामुळे उपासमारीने त्यांचा मृत्यू होतो. मानवी कृतीमुळे झालेल्या जलप्रदूषणाचे घातक परिणाम जलचरांना भोगावे लागतात. याचे प्रत्यक्ष परिणाम मानवापर्यंतही येऊन पोचले आहेत. ठीक आहे, तर हे आपण बघितलं कशाबद्दल, तर जलीय परिसंस्था आणि प्रदूषणविषयी. कुपोषण कशामुळे, व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, आपण एकदा इथे बघून घेऊ. आपण बघितलं आहे की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे आहे ते आता सध्या प्रकाशित झालं, त्याची 2020ची आवृत्ती. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स आपल्याला बघायला भेटले. त्यावरतीच हा जो अख्खा आर्टिकल आहे तो अवलंबून आहे. आणि कोणी लिहिलं गेलं तर P. चिदंबरमने लिहिलं आहे. थोडं पॉलिटिकलसुद्धा आहे, पण आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे ते आपण इथून काढून घेऊया. ठीक आहे, तर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमानुसार आपल्या देशात 28% लोक दारिद्र्य रेषेखालील आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, डेटा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. काय बरं, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमानुसार आपल्या देशात 28% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. बेरोजगारीचा दर म्हणजे CMIE
CII सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या 13 डिसेंबर 2020 रोजी आकडेवारीनुसार 9.9% आहे. ठीक आहे, बेरोजगारी किती आहे? 9.9% आहे. ओके, कोणानुसार? तर सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अनुसार. ओके, डेटा लिहून घ्या, डेटा खूप जास्त महत्त्वाचा आहे. आता सातत्याने असलेल्या दारिद्र्य आणि बेरोजगारीचे परिणाम भीषण असतात. त्यातील एक म्हणजे मुलांचे कुपोषण. प्रत्येक सरकार एकात्मिक बालविकास कार्यक्रम म्हणजे इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम, पोषण अभियाने यासारखे कार्यक्रम राबवत असतात. त्यावर अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतूद केली जाते. ते पैसे त्या कार्यक्रमावर खर्च झाले असे दावेही केले जातात. यावर देखरेख करणारी संस्था म्हणजे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. व्हेरी इम्पॉर्टंट, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. आरोग्य व पोषणाचे मापन हे ठराविक काळाने केले जाते. यापूर्वी सर्वकष राष्ट्रीय पोषण पाहणी 2016 ते 18 या काळात झाली होती. ती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय तसेच युनिसेफ यांनी केली होती. त्यातील काही निष्कर्ष चिंता वाढवणारे होते. कुपोषणाचे वैद्यकीय दृष्टिकोनातून फार गंभीर परिणाम असतात. त्यात स्वादुपिंड, यकृत, थायरॉईड, प्रतिकारशक्ती यावर परिणाम होतो. यकृत, श्वासनसंस्था यांचे रोग वाढतात. आतड्यात संसर्गासह हृदयविकाराचा धोका वाढतो. भूक लागेनाशी होते. आळस वाढून मानवी वाढीवर दीर्घकालीन विपरीत परिणाम होतात. कुपोषित प्रौढ व मुले यांची एकूणच वाढ योग्य प्रकारे होत नाही. वजन कमी असणे, उंची कमी असणे ही कुपोषणाची महत्त्वाची लक्षणे आहेत. आता वजन कमी असणे म्हणजे वेस्टिंग म्हणतात त्याला आपण इंग्लिशमध्ये, आणि उंची कमी असणे म्हणजे त्याला आपण स्टंटिंग म्हणतो. ठीक आहे. सातत्याने आढळून येणारे कुपोषण हे बराच काळ पुरेसे व आवश्यक अन्न घटक न मिळाल्याने होत असतात. पुरेसे अन्न मिळत नसल्याने वाढ खुंटते. जन्मानंतर पहिला 1000 दिवसांचा कालावधी हा कुपोषण टाळण्यासाठी महत्त्वाचा असतो. बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यात सर्वाधिक म्हणजे 37 ते 42% कुपोषण आढळून येते. लक्षात ठेवा, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश यांना बिमारू स्टेटसुद्धा म्हणतात. काय बरं? बिमारू स्टेट, बिमारू स्टेट्स. ठीक आहे, यांना बिमारू स्टेटसुद्धा म्हणतात. बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश, कारण इथे कुपोषणाची समस्या जी आहे ते खूप जास्त गंभीर आहे. ठीक आहे. गोवा व जम्मू काश्मीरमध्ये त्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. व्हेरी गुड. ठीक आहे. ग्रामीण भागात कुपोषणाचे प्रमाण नेहमीच जास्त असते. विशेषतः मुलांमध्ये कुपोषण दिसून येते. त्यातही अनुसूचित जाती जमातीच्या मुलांते अधिक असते. CNNS ने दिलेली माहिती जर आपण राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण समवेत लक्षात घेतली तर आपल्याला वेगळे चित्र दिसते. जे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 4 ही पाहणी 2015-16 झाली, तर NFHS 5 पाहणी 2019-20 झाली. सरकारने काही दिवसांपूर्वी निर्गमित केलेल्या माहितीत यातील तथ्ये मांडली आहेत. NFHS 4 व NFSH 5 या दोन्हींचा तुलनात्मक विचार करता आपल्याला दुसऱ्या सर्वेक्षणात कुपोषणाची समस्या गंभीर झालेली दिसते. आंबेडकर विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लिबरल स्टडीज याच्या दीपा सिन्हा यांनी म्हटले आहे की बालपणीची वाढ खुटण्याचे प्रमाण 2015-16 ते 2019-20 या काळात लक्षणीय वाढले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्याने त्यांनी हे नमूद केले आहे की वाढ खुटणे ही मानवी विकासातील असमानतेचे लक्षण आहे. भारताच्या मनुष्यबळ विकास निर्देशांक हा 2019 एक पातळीने घसरला आहे. अन्न आहे पण खायला नाही. एकात्मिक बालविकास कार्यक्रम, मध्यान्ह आहार योजना म्हणजे मिड डे मील, पोषण अभियान यात अनेक त्रुटी आहेत. वर्षानुवर्षे भरपूर पीक उत्पादन होऊन त्यातून लोकांना अन्न पुरवठा आलेले नाही. यंदाच्या सप्टेंबरमध्ये गहू व तांदळाचे उत्पादन अनुक्रमे 478 लाख मेट्रिक टन व 222 लाख मेट्रिक टन होते. त्यात गिरणीत न नेलेल्या तांदळाचे उत्पादन 109 लाख मेट्रिक टन होते, ते वेगळेच. अन्नधान्य कोठारे शिगोशिग भरलेली आहेत. अन्न महामंडळाची म्हणजे आपलं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व अन्य संस्थांची खरेदी मोठ्या प्रमाणात आहे. करदाते खरेदी व साठवणी खर्च आनंदाने शोषत आहेत, पण शोकांतिका ही की आपल्या देशातील मुलांना खायला पुरेसे अन्न नाही. वर ज्या गोष्टींचा उल्लेख केला आहे त्यापैकी एकही नवल वाटे अशी नाही. सामान्य ज्ञानानुसार जे मान्य करावे लागेल त्या सर्व बाबी यात आल्या. मात्र आश्चर्याची बाब अशी की कुठल्याही सरकारमधील फार थोड्या लोकांनी
आत्ताच्या सरकारमधील तर कुणीही नाही या गोष्टी गांभीर्याने घेतला. या नित्याच्या समस्यांवर त्यांनी नेहमीच बोलण्याचे टाळले आहे. तर हे बेसिकली आता काय होतं आहे, तर इथे थोडंसं आपलं पॉलिटिकल अँगल येतो आहे. ठीक आहे. आणि हे चिदंबरम जे आहेत ते काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते आहेत. मग आता ते जे UPA सरकार आहे त्याच्यावरती दोषारोपण करत आहेत. तर नोटाबंदी व अर्थव्यवस्थेतील 8 तिमाहीतील घसरण, कोविड-19 महासाथ, त्यानंतर रोजगार, निवारे, रोजीरोटी गमावण्यासारखे लाखो लोकांवर आलेली वेळ, 2020-21मधील पहिल्या व दुसऱ्या तिमाहीत घसरण, लोकांचे स्थलांतर, यामुळे मुलांना पोषणाच्या स्थितीवर भीषण परिणाम झाला असा याचा अर्थ आहे. शारीरिक क्षमता, उंची, वजन या घटकांचा विचार करता कुपोषणाची स्थिती खूप वाईट आहे अशी आकडेवारीतून दिसते. मग जबाबदारी कोणावर? अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमन यांच्या टेबलावर एक विधानपट्टी असे, द बक स्टॉप्स हिअर. ठीक आहे, सोडून द्या, ते एवढं काय महत्त्वाचं नाही. आपल्यासाठी महत्त्वाचं काय, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. ठीक आहे, कोणी काढतो तर UNDP काढतो. UNDPने यंदाचा आपल्याला रँक काय दिला आहे तर 131 रँक आहे. ठीक आहे, 2018मध्ये. ठीक आहे, 2018मध्ये आपला रँक किती होता तर तो 130 होता, 129 होता. ठीक आहे, 129 होता. त्यानंतर यंदा आपला 130 झाला आणि आता 131 झाला. ठीक आहे, एक पायरीची आपण घसरण केली आहे. तर लक्षात ठेवा, सध्याचा रँक महत्त्वाचा आहे. सध्याचा रँक किती आहे तर 131 आहे. ओके. त्यानंतर आता HDI इंडेक्स किती, आपली व्हॅल्यू किती आली तर 0.645 आली आहे. ओके. त्यानंतर लाईफ एक्सपेक्टन्सी बघा, 1, 2, 3 आणि 4 क्रायटेरिया. 4 क्रायटेरिया आपल्याला लक्षात ठेवायचं. पहिल्या किती आहे लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ. ठीक आहे, ते किती आहे 69.7 इयर्स. ओके. आणि हा HDG 3चा पार्ट आहे. लाईफ एक्सपेक्टन्सी ॲट बर्थ. त्यानंतर एक्सपेक्टेड इयर्स ऑफ स्कूलिंग, हा HDG 4.3चा पार्ट आहे. ते किती आहे 12.2 इयर्स. मीन इयर्स ऑफ स्कूलिंग HDG 4.6चा पार्ट आहे. त्याची व्हॅल्यू किती आहे 6.5. आणि ग्रॉस इन्कम हे पर कॅपिटा हे किती आहे तर ते $6,681 आहेत. हां, आणि ते HDG 8.5चा पार्ट आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी झालं आपलं काम. ठीक आहे. आणि UNDP काढतो, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम काढतो हा आपला HDI इंडेक्स. ओके. तर याला नोट डाऊन करा. व्यक्तिवेदमध्ये माग व वैद्यविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आजवरचा 6ही सरसंघचालकांबरोबर काम करणारे संघाचे प्रथम संघचालक डॉक्टर हेगडेवार यांच्या अनुशासनबद्ध संस्कारात घडलेले गो उपाख्य बाबूराव वैद्य हे संघाच्या चौकटीत वावरूनही सामाजिक व्यवहारात उदारमतवादी राहिले. ठीक आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तक महत्त्वाची आहे. आपली संस्कृती, चांदणे प्रतिभेचे, ठेवणीतले संचित, मेरा भारत महान. ठीक आहे, हे त्यांनी लिहिलेले पुस्तकं आहेत. 80च्या दशकात शेवटाकडे महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी सभागृह गाजवले होते. त्यानंतर अजून काही न्यूज आहे बघून घेऊ आपण. ओके. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचे निधन. तर मोतीलाल व्होरा हे पूर्वीच्या मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. त्याचप्रमाणे त्यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपालपदही भूषवले होते. व्होरा 4 वेळा राज्यसभेवर तर एकदा लोकसभेवर निवडून गेले होते. ठीक आहे, तर हे व्होराविषयी आपण थोडीशी माहिती घेतली. ओके. तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढंच आहे. तुम्हाला काही डाऊट असल्यावरती तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरचे जे PDF आहे ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलचे लिंक आहे ते सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. ठीक आहे. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.